प्रदेशातील उन्नावमध्ये झालेल्या भीषण अपघातात देश पुरता हादरला आहे। उन्नावमध्ये बुधवारी सकाळी म्हणजेच आज भीषण अपघात झालाय। या अपघातात एकूण 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। उन्नावमधील एक डबल डेकर बस दुधाच्या डब्यात घुसल्यानं भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे। लखनौ आग्रा एक्सप्रेसवेवर भरधाव वेगात बस दुधाच्या कंटेनरवर आदळल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात 30हून अधिक जण जखमी झाले आहेत। बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसला बुधवारी सकाळी अपघात झाला। अपघात एवढा भीषण होता की 18 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार डबल डेकर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि दुधाच्या कंटेनरला जाऊन धडकली। त्यानंतर हा अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की खूप मोठा आवाज झाला। आवाजानं आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर सदर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं। अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लखनौ आग्रा एक्सप्रेसवेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गढा गावासमोर हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेनंतर सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत। त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून काहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। उन्नावचे पोलीस अधीक्षक क्षेत्र अधिकारी बांगरमाऊ आणि इतर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत। बसचा क्रमांक UP 95T 4720 असून दुधानं भरलेलं कंटेनरचा क्रमांक UP 70CT 3999 आहे। मृतांमध्ये 14 जणांची ओळख पटली आहे तर इतर मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे।